वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादियासह 5 जणांवर गुन्हा दाखल. मुंबई पोलिसांकडून रणवीरची घरी जाऊन चौकशी, तर थोड्याच वेळात रणवीर पोलीस स्टेशनलाही पोहोचणार. पुण्यात अभिनेते राहुल सोलापूरकर विरोधात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. बाबासाहेबांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानं संताप. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती नियमात करणार बदल. मुख्यमंत्री असणार समितीचे अध्यक्ष, तर दोन्ही उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा गुंता सुटेना. अजित पवार आणि आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत रायगड जिल्हा वार्षिक नियोजन समितीची बैठक. शिवसेनेच्या आमदारांची दांडी. रायगडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली, मात्र पालकमंत्रीपदाचा तिढाही लवकरच सुटेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. महादजी शिंदे आणि एकनाथ शिंदेमध्ये काय साम्य हे शोधावं लागेल. पुरस्कारावरनं संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. पोलिसांवर केलेल्या विधानावर आमदार सुरेश धस यांचं स्पष्टीकरण. हिंमत असेल तर जितेंद्र आव्हाडांनी परभणी प्रकरणावरून मोर्चा काढावा, धस यांचं आव्हान. माघ गणपती विसर्जनाचा मुद्दा तापला. कृत्रिम तलावात विसर्जनास सार्वजनिक गणेश मंडळांचा नकार. मार्ग कसा निघणार याकडे गणेश भक्तांचं लक्ष. मुंबईतल्या ओशिवरा परिसरात लाकडाच्या गोदामाला भीषण आग. आगीत 10 ते 12 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. पुण्यात जीबीएसच्या 8 नव्या रुग्णांची नोंद. रुग्णांचा आकडा 192 वर, तर शहरात काल जीबीएसमुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू.